ब्युटी पेरिशेस इन लाईफ बट इज इमॉर्टल इन आर्ट. सुंदरता संपू शकते पण आर्टच्या रूपाने नेहमी अमर असते. किती चांगलं स्टेटमेंट आहे आणि आपण हे बघतो पण. जर आपण 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड बघितले तर किती ब्युटिफुल मॉन्युमेंट आहे. तेच कशाला आमचे किल्ले वगैरे जे आहे, जे शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत, किती जुने आहेत पण अजूनही किती स्ट्रॉंग आहेत आणि आर्किटेक्चरचं फार सुंदर एक्झाम्पल आहे. आज आपण जर घराच्या बाहेर पडतो, इनफॅक्ट आपण ज्यावेळेस घरी असतो ते पण एक बिल्डिंग असते, एक आपलं ड्रीम होम असतं. बाहेर गेल्यानंतर रेल्वे स्टेशन आहे, एअरपोर्ट आहे, ब्रिज आहेत किंवा बहुत साऱ्या बिल्डिंग, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स ऑल आर ज्या आर्किटेक्चरल मार्वल समजल्या जातात. कोणी बनवले हे असेल हे, आणि ही लोकं ज्याने हे बनवले ते डेफिनेटली ते अमर झाले असतील, ज्याने हे टॉपमोस्ट आर्किटेक्चर मार्वल बनवले ते. तुम्हाला पण या कम्युनिटीमध्ये यायचं आहे का? तुम्हाला पण तुमची पण इमॅजिनरी पॉवर आहे का? देन आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार युजफुल होणार आहे. जय हिंद. दिस इज श्याम राऊत, करिअर अनालिस्ट, लाईफ स्किल ट्रेनर आणि मेंटॉर. आज आपण बघणार आहोत एक फार महत्त्वाचं करिअर जे वन ऑफ द रिस्पेक्टेड प्रोफेशन आहे वर्ल्ड वाईड. यस, आय एम टॉकिंग अबाउट करिअर इन आर्किटेक्चर. ॲज अ आर्किटेक्ट तुम्ही काय करू शकता, कशाप्रकारे तुम्ही आर्किटेक्ट बनवू शकता, यामध्ये किती करिअर स्कोप आहे, कुठल्या डेझिग्नेशन असतील, किती सॅलरी असेल तुम्हाला, कुठलं जॉब प्रोफाईलमध्ये तुम्हाला काम करावं लागेल आणि तुम्ही ही डिग्री कशाप्रकारे घेऊ शकता, कंप्लीट डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राईट. अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या करिअर गायडन्सचे व्हिडिओ आम्ही रेग्युलर बेसिसवर आमच्या चॅनलवर अपलोड करत असतो. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण ते क्लिक केल्यामुळे आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आम्ही असे व्हिडिओ हिंदीमधनं आणि मराठीमधनं पण अपलोड करतो. प्रत्येक शनिवारी हा व्हिडिओ हिंदीमध्ये असतो आणि प्रत्येक बुधवारी मराठीमध्ये असतो. राईट. सो तुम्ही जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला कुठल्या करिअरबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. तर आज आपण बघूया आर्किटेक्ट हे करिअर कशाप्रकारे जाऊ शकतात. त्याच्या अगोदर आपण लक्षात घेऊया बाई आर्किटेक्चर म्हणजे एक्झॅक्ट काय करावं लागतं. जर तुमची इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग असेल, माइंड तुमचं क्रिएटिव्ह असेल, क्रिएटिव्ह वर्क करणं तुम्हाला आवडत असेल तर हे करिअर फार तुमच्यासाठी उपयोगी किंवा फार तुम्हाला चांगल्या प्रकारे पुढे करिअर देऊ शकतं. याच्याबरोबर तुम्ही थोडे टेक्नोसेवी पण असणं जरुरी आहे, कारण बरेचसे सॉफ्टवेअर किंवा बऱ्याचशा टेक्नॉलॉजी पण यामध्ये तुम्हाला डे टू डे बेसिसवर यूज करायचे असताना स्वतःला अपग्रेड ठेवावं लागतं. याच्यामध्ये कम्प्लिटली जे आर्किटेक्ट असतात ते बिल्डिंग्स तर डेफिनेटली डिझाईन करतात, पण ते फक्त रेसिडेन्शियल बिल्डिंग नाहीत, काही कमर्शियल बिल्डिंग्स, हॉस्पिटल्स, इवन शिप डिझायनिंगसाठी पण नेवल आर्किटेक्चर यूज होतं तिथून तुमचं. राईट. त्यानंतर ब्रिज, स्काय वॉक्स असतात, त्या एनी मॉन्युमेंट, ऑफिसेस बी तुम्ही या थ्रू डिझाईन करू शकता. वाईल डुईंग द डिझायनिंग हे पण लक्षात ठेवलं पाहिजे दॅट शुड बी इकॉनॉमिकल आणि गव्हर्मेंटच्या रूल्स रेग्युलेशनला फॉलो केलं पाहिजे, इको फ्रेंडली असलं पाहिजे आणि नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये पण ते स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. अशा बऱ्याचशा अस्पेक्ट्सला विचारात घेऊन कुठलाही आर्किटेक्ट असतो हा बिल्डिंगचं डिझाईन बनवत असतो. नाव लेट्स अंडरस्टँड की याच्याबद्दल स्कोप, फ्युचरमध्ये काय स्कोप असू शकतो. जेव्हा आपण कुठल्याही करिअरचा विचार करतो तर ते आजचा विचार करून चालत नाही, कारण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली डिग्री किंवा आपलं क्वालिफिकेशन किंवा आपलं जे टेक्निकल नॉलेज घेईपर्यंत जेवढी वर्ष जातील त्याच्यानंतर त्या करिअरला काय स्कोप असू शकतो. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आर्किटेक्चरला पुढच्या 5-6 वर्षानंतर, 10 वर्षानंतर काय स्कोप असू शकतो. राईट. जर आपण आपल्या भारतचा विचार केला तर पूर्वी जसं 20-25 वर्षापूर्वी आपण म्हणायचो की 80% पॉप्युलेशन इज इन विलेज, पण आज आपले विलेज राहिले आहेत का? नाही. अर्बनायझेशनच्या दिशेने आपण चाललो आहोत है ना. विलेजेसमध्ये पण बऱ्या बिल्डिंग म्हणजे मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत. पॉप्युलेशन्स वाढतं आहे आणि पॉप्युलेशन वाढल्यामुळे लिमिटेड स्पेसमध्ये लोकांना अकोमोडेट करायचं आहे आणि त्यामुळे सुंदरता पण असली पाहिजे अँड फिजिबिलिटी पण असली पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि त्यामुळे इवन गव्हर्मेंटचं पण तुम्ही पॉलिसीज बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट होत असते, कारण इन्फ्रास्ट्रक्चर हे कुठल्याही कंट्रीच्या ग्रोथसाठी फार इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. म्हणून आर्किटेक्चर ह्या करिअरमध्ये फार मोठा स्कोप अवेलेबल आहे आणि तुम्ही हे करिअर चांगल्या प्रकारे पुढे करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इनडेप्थ नॉलेज घेतलं तर पुढे तुमचं करिअर फार चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं. आणि अजून एक गोष्ट, दिस इज वन प्रोफेशन जे वन ऑफ द रिस्पेक्टेबल प्रोफेशन आय कॅन से. राईट. कारण नॉट ओन्ली इन इंडिया पण वर्ल्ड वाईड पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि वन्स यू हॅव क्रिएट युअर नेम इन दिस फील्ड, इट्स नथिंग लाईक इट ना. तुम्ही एकदम हिस्ट्रीमध्ये
जाऊ शकता आणि तुमचं जे बनवलेलं कुठलीही बिल्डिंग असेल कॅन बिकम अ मॉन्युमेंट, राईट? नाव लेट्स अंडरस्टँड की रोल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते. जर तुम्ही एकदा आर्किटेक्ट बनल्या तुम्हाला काय काय करावं लागतं. आर्किटेक्ट इज अ पर्सन जो, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बिल्डिंग्स किंवा जे पण तुमचा जो प्रोजेक्ट असेल त्याचं डिझाईन करायचं असतं. तर नॉट ओन्ली प्रोजेक्ट, काय काय सिटी पण तुम्हाला डिझाईन करायचं आहे. अर्बन प्लॅनर म्हणून तुम्हाला काम करायचं असतं. तर एक्झॅक्ट तुम्हाला टोपोग्राफिकली रिक्वायरमेंट लक्षात असणं जरुरी असतं. स्केलिंग आलं पाहिजे असतं. लिमिटेड रिसॉर्समध्ये जे अवेलेबल लँडमध्ये तुम्हाला मॅक्झिमम युटिलायझेशन कसं देता येईल हे करून घ्यायचं असतं. त्याबरोबर दॅट बिल्डिंग शुड बी अ इको फ्रेंडली, दॅट स्ट्रक्चर शुड बी अ इको फ्रेंडली ॲज वेल ॲज नॅचरल कॅलॅमिटीपासनं ते पण सेफ असलं पाहिजे. आणि ऑल रूल्स रेग्युलेशनमध्ये पण ते गव्हर्नमेंटच्या बसलं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात घेतल्या पाहिजे. सगळ्यात पहिलं ॲज अ आर्किटेक्ट तुमची ऑफचे इमॅजिनेशन पॉवर, तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही जे पण बनवता ते तुम्हाला ॲज अ ब्ल्यू प्रिंट बनवावं लागतं, स्केलिंग करावं लागतं. त्यानंतर त्याच्यात 3D इमेज बनवावं लागतं. काही वेळा तुम्हाला 3D स्ट्रक्चर बनवून ते प्रेझेंट करायचं असतं. त्यामुळे ह्या स्किल पण तुम्हाला आल्या पाहिजेत. आणि देन ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करतेवेळी जे अदर प्रोफेशनल आहेत, जसे की सिव्हिल इंजिनियर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स आहेत किंवा अदर प्रोफेशनल आहेत, त्यांना गाईड करून त्यांच्या थ्रू तुमचं जर ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुम्ही जे इमॅजिन केलं आहे की तुम्हाला जे बनवायचं आहे त्यांच्याकडनं बनवून घ्यायचं असतं, राईट? हे एक्झॅक्ट रोल रिस्पॉन्सिबिलिटी एक आर्किटेक्टची असतं. आर्किटेक्ट इंडिव्हिज्युअल क्लायंटबरोबर पण काम करतो, आर्किटेक्ट कंपनीजबरोबर काम करतो, ॲज वेल ॲज आर्किटेक्ट कॅन वर्क विथ द गव्हर्नमेंट फॉर द अर्बन प्लॅनिंग ऑल्सो. नाव लेट्स अंडरस्टँड की कुठल्या कुठल्या डेझिग्नेशन तुम्हाला मिळू शकतात. वन्स यू कंप्लीट युअर ट्रेनिंग इन आर्किटेक्चर आणि ज्या बाकी फॉर्मॅलिटीज आहेत ते तुम्हाला पुढे मी सांगेनच कशाप्रकारे जाऊ शकता. ते कंप्लीट केल्यानंतर यू कॅन जॉईन ॲज अ ज्युनियर आर्किटेक्ट, राईट? प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर, अशा प्रकारे डेझिग्नेशन तुम्हाला इनिशियल स्टेजला मिळू शकतात. सॅलरी रेंजचा जर विचार केला तर यामध्ये स्टार्ट सॅलरी ॲज अ फ्रेशर तुम्हाला 3 to 4 lakhs पर ॲनम मिळते. बट विथ एक्सपिरियन्स ऑफ 4 to 5 years यू कॅन ग्रो अप टू 8 to 12 lakh सॅलरी. आणि जर तुमची एक्सपर्टाईज असेल आणि तुमच्या फील्डमध्ये जर होल्ड आला असेल, सर यू कॅन अर्न 40 lakhs, 50 lakhs, इवन सम आर्किटेक्ट, रिनॉन आर्किटेक्ट कॅन अर्न नाव 1 crore प्लस सॅलरी पर ॲनम. सो दॅट मच स्कोप इज देअर. अगेन दिस इज समथिंग क्रिएटिव्ह वर्क, प्रोफेशनल वर्क आहे. तुमचं नॉलेज आणि तुमची स्किल यावर तुमची सॅलरी तुम्हाला किती घेऊ शकता हे डिपेंड असतं. हे झालं प्रायव्हेट सेक्टरबद्दल आहे ना. जर आपण गव्हर्मेंट सेक्टरबद्दल जर विचार केला तर गव्हर्मेंट सेक्टर पण आर्किटेक्टला रिक्रूट करत असते आणि ते UPSCच्या थ्रू रिक्रूट होतं. ग्रेड A ऑफिसर्स असतील किंवा ग्रेड B ऑफिसर असतील जे अर्बन प्लॅनिंगमध्ये असतात किंवा गव्हर्मेंटच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये असतात ते UPSCच्या थ्रू रिक्रूट केले जातात. त्याचबरोबर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दॅट इज MES या CPWD सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे पण आर्किटेक्ट रिक्रूट करते थ्रू UPSCच्या थ्रू. देन ऑफकोर्स रेल्वेमध्ये आर्किटेक्टची गरज असते. अदर ज्या PSUज आहेत जसे DRDO आहे, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आहेत, असे ऑलमोस्ट ऑन 200+ आपल्याजवळ PSUज आहेत. त्यांच्यामध्ये पण आर्किटेक्टची रिक्वायरमेंट असते. तिथे पण तुम्ही अप्लाय करून त्या जॉबला जाऊ शकता. प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला तर कन्स्ट्रक्शन कंपनीज लाईक L&T, DLF, टाटा, गोदरेज, रहेजा कन्स्ट्रक्शन कंपनी, तिथे आर्किटेक्ट म्हणून तुम्ही जाऊ शकता. आर्किटेक्चरल कंपनीज लाईक जेन्स्टर, आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर, फार रिनॉन नेम आहे हफीज कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या कंपनीमध्ये तुम्ही काम करू शकता. या CP कुकरेजा असोसिएट्स हे पण एक रिनॉन नेम आहे आर्किटेक्चरमध्ये कंपनीजमध्ये, ते जाऊ शकता. किंवा काही ॲडवायझरी कंपनीज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टिंग कंपनीज आहेत जसे की विप्रो, ॲकॉम, लिव्ह स्पेस, यामध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता वन्स यू कंप्लीट युअर आर्किटेक्चरल स्टडीज आणि तुम्हाला एक इंटर्नशिप वगैरे कंप्लीट केल्यानंतर. नाव एवढं सगळं लक्षात आपण घेतलं असेल की कशाप्रकारे स्कोप आहे पुढे फ्युचरमध्ये ह्या करिअरसाठी आणि कुठे तुम्हाला जॉब मिळू शकतो, सॅलरी कशाप्रकारे मिळू शकते. मेन येतं की आपण आर्किटेक्ट आता बनायचं कसं, राईट? तर त्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन तुमचं 12th असणे, 12th सायन्स, राईट? त्याच्यामध्ये तुमचं PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असणं जरुरी आहे. मिनिमम 50% मार्क्स, राईट? आणि PCMमध्ये पण मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला हवे. त्याचबरोबर जर 10+3 इयर्सचा डिप्लोमा कुठला केला असेल आणि त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल तरी पण तुम्ही या कोर्ससाठी किंवा या डिग्रीसाठी, प्रोफेशनल डिग्रीसाठी अप्लाय करू शकता. पण डायरेक्ट तुमचं अकॅडमिक परफॉर्मन्सवर तुमचं ॲडमिशन्स होत नाही. यासाठी तुम्हाला एंट्रन्स टेस्ट पण द्याव्या लागतात. त्या एंट्रन्स टेस्टबद्दल आपण पुढे डिस्कस करू. पण जे करिअर आहे बॅचलर इन आर्किटेक्चर हे 5 वर्षाचा प्रोफेशनल कोर्स आहे, प्रोफेशनल डिग्री आहे आणि त्यानंतर तुम्ही मास्टर पण यामध्ये करू शकता, मास्टर इन आर्किटेक्चर. पण बॅचलर केल्यानंतर मास्टर
करतेवेळी जर तुम्ही MURP दॅट इज मास्टर ऑफ अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग केलं तर मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण चांगल्या प्रकारे स्कोप अवेलेबल असू शकतो. राईट. सर आता आपण बघूया की कशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता ह्या डिग्री घेतल्यानंतर. तर एंट्रन्स टेस्टच्या थ्रू. एंट्रन्स टेस्ट मतलब JEE मेन या ॲडव्हान्सच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. पण सगळ्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जी टेस्ट आपल्या भारतामध्ये ॲक्सेप्टेड आहे दॅट इज नाटा, दॅट इज नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर. ही टेस्टच्या थ्रू, ह्या एंट्रन्स टेस्टच्या थ्रू तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. नाव नाटाची टेस्ट कशाप्रकारे कंडक्ट केली जाते, ते कधी त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागतं हे आपण आता समजून घेऊया. नाटाची जी टेस्ट आहे 3 फेजमध्ये होते. तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला किती फेजमध्ये पार्टिसिपेट करायचे आहे ते मेन्शन करणं जरुरी असतं. आता हे बघूया फेज 3मध्ये पार्टिसिपेट करून फायदा काय किंवा एकाच फेजमध्ये. तुम्हाला तो ऑप्शन असतो आयदर तुम्ही एका फेजमध्ये म्हणजे एकच परीक्षा देऊ शकता, 2 देऊ शकता किंवा 3 देऊ शकता. सपोज तुम्ही एकासाठीच रजिस्टर केलं तर त्या एक्झामचा स्कोर तुमचा कन्सिडर होतो. जर तुम्ही 2साठी रजिस्टर केलं, तुम्हाला 2 एक्झाम द्यायच्या असतात आणि त्यामधला जो हायेस्ट असेल तो कन्सिडर होतो. आणि जर तुम्ही 3ही फेजसाठी रजिस्टर केलं तर तुम्ही 3ही फेजमध्ये जे 2 टॉपमोस्ट असतील त्यांचं ॲव्हरेज कन्सिडर केलं जातं. राईट. यामध्ये जी फर्स्ट फेजचं रजिस्ट्रेशन असतं ते एप्रिल-मेमध्ये असते आणि एक्झाम जूनमध्ये असते. पण समहाऊ जर तुम्ही ते मिस केलं आणि त्यावेळी तुम्हाला मेन्शन करायचं आहे 1 or 2 or 3मध्ये करायचं असेल, फर्स्टला तुम्हाला ऑप्शन आहे. सेकंडला जर तुम्ही फर्स्ट जर तुमचं मिस झालं असेल आणि सेकंड तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर सेकंड फेजचं रजिस्ट्रेशन जूनमध्ये होतं, एक्झाम जुलैमध्ये असते. आणि थर्ड फेजचं रजिस्ट्रेशन आहे ते जुलैमध्ये असतं आणि त्याची एक्झाम ऑगस्टमध्ये असतं. मग याची एक्झाम फीस पण आहे. जर तुम्ही एका फेजसाठी याची एक्झाम फी ₹2000 आहे, 2 फेजसाठी रजिस्टर केलं तर 4000 आहे आणि जर 3 फेजसाठी रजिस्टर केलं तर 5400 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि एक्झाम देऊ शकता. आता लक्षात घ्या की एक्झाम ही नाटाची कशी असते. MCQ टाईप ऑफ टेस्ट असते अँड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. यामध्ये 125 क्वेश्चन असतात. काही क्वेश्चनना 1 मार्क्स, काहीला 2, काहीला 3 मार्क्स असतात आणि टोटल 200 मार्क्सची टेस्ट असते आणि तुम्हाला 3 hours 180 minutes दिले जातात. राईट. आणि या टेस्टच्या थ्रू तुमचं सिलेक्शन होतं. कॉम्प्युटर बेस्ड असल्यामुळे तुमचा रिझल्ट पण लवकरात लवकर, इनफॅक्ट तुम्ही जर फेज वाईज बघितलं तर नेक्स्ट मंथला तुमचा रिझल्ट येत असतो. नाव लेट्स अंडरस्टँड इट्स अ सिलेबस काय असतो. नाव ही जी एंट्रन्स टेस्ट आहे ते तुमच्या आर्किटेक्चरल डिग्रीसाठी आहे. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की याचा सिलेबस बेस्ड ऑन दॅट असणार आहे. म्हणजे इथे मॅथमॅटिक्स तुम्हाला कंपल्सरी आहे, तो डेफिनेटली मॅथ्स तर असणारच आहे. पण त्याचबरोबर जॉमेट्री, ट्रिग्नोमॅट्री या गोष्टी पण असतील. म्हणजे तुम्हाला अँगल्स, स्केलिंग या गोष्टी आल्या पाहिजेत. देन दिस इज अ क्रिएटिव्ह. देन तुम्हाला कलर सेन्स असला पाहिजे. देन तुमची इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे. रिझनिंग ॲबिलिटी स्ट्रॉंग असली पाहिजे, है ना. याबरोबर तुम्हाला एक बेसिक नॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर असणं जरुरी आहे. या बेस्टवरच तुमचं कम्प्लिटली टेस्ट डिपेंड असते. तर सिलेबस किंवा टॉपिक्स जर आपण बघितले तर फिजिक्स, जॉमेट्री असतं, मॅथमॅटिक्स असतं, कलर थिअरी असते, लँग्वेज इंटरप्रिटेशन, व्हिज्युअल परसेप्शन, कॉग्निशन, लॅटरल थिंकिंग, लॉजिकल रिझनिंग, जनरल नॉलेज, ऑफकोर्स लिटल बिट करंट अफेअर्स असतं, बिल्डिंग ॲनाटॉमी अँड आर्किटेक्चर वोकॅब्युलरी, बेसिक टेक्निक्स ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, नॉलेज ऑफ मटेरियल अँड ग्राफिक्स अँड इमॅजिनेशन पॉवर. तुमची इमॅजिनरी किती पॉवर आहे यावर बेस्ड ही कम्प्लिटली टेस्ट असते. वन्स यू क्लिअर दिस, आता यामध्ये क्लिअर टेस्ट म्हणजे कसं, ज्या प्रत्येक कॉलेजचं जे मेरिट लागतं अकॉर्डिंग टू दॅट तुमचं ॲडमिशन्स होतं. राईट. एकदा तुम्ही ॲडमिशन्स घेतलं की जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, हा जो कोर्स आहे ना प्रोफेशनल कोर्स आहे, प्रोफेशनल डिग्री आहे. 5 वर्ष तुम्हाला याचा स्टडी करावा लागतो आणि या BR बॅचलर इन आर्किटेक्चरमध्ये पहिली 3 वर्ष असतात. फेज 1 आणि फेज 2मध्ये डिवाईड करतात. फेज 1 ही 1 to 3 इयर्स आहे आणि फेज 2 तुमचं 4th and 5th इयर आहे. टोटल 5 वर्षाच्या तुमच्या 10 सेमिस्टर असतात. सो पहिल्या ज्या 6 सेमिस्टर असतात पहिल्या 3 वर्षाच्या, बेसिकली त्यांचा फोकस कम्प्लिटली तुमच्या थेरॉटिकल नॉलेजवर असतो. म्हणजे कंप्लीट नॉलेज तुम्हाला स्ट्रक्चर कसं बनवायचं, कशाप्रकारे बनवायचं, बिल्डिंग मटेरियल अँड ऑल दिस जी पण थेरी असते त्यावर असतं. आणि नेक्स्ट 2 इयर्स असतात ते कम्प्लिटली प्रॅक्टिकल नॉलेज असतं. तुम्हाला प्रोजेक्टवर काम करावं लागतं, तुमच्या असाइनमेंट असतात, तुम्हाला बरेचसे सेमिनार्स अटेंड करायचे असतात, बऱ्याचशा प्रोजेक्टच्या व्हिजिट करायच्या असतात, है ना. आणि ॲक्च्युअल तुम्हाला त्याचं फिलिंग घ्यायचं असतं आणि तुम्हाला प्लॅनिंग आणि तुमचे डिझायनिंग करायचं असतं. दॅट्स फॉर द नेक्स्ट 2 इयर्स. याचबरोबर नेक्स्ट 2 इयर्समध्ये तुम्हाला काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट दिले जातात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही सब्जेक्ट घेऊन स्वतःची स्पेशालिटी त्यामध्ये क्रिएट करू शकता. तर तुम्हाला चॉईस असतो त्यामध्ये आणि त्याप्रमाणे तुमची स्टडी कंटिन्यू होते.
हे कंप्लीट झाल्यानंतर त्याचा जो इयर वाईज सिलेबस आहे, म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला एक जस्ट ब्रीफ आयडिया दिली आहे, पण जो इयर वाईज डिटेल सिलेबस आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. कंप्लीट सिलेबस कसा असतो, हर सेमिस्टर वाईज सिलेबस त्यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेला आहे. याशिवाय करिअर इन आर्किटेक्चर म्हणून आमचं एक ब्लॉग आहे, त्याची पण लिंक दिलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळून जाईल. नाव लेट्स अंडरस्टँड की तुम्ही BR कंप्लीट केलं, पण जर तुम्हाला ॲज अ प्रोफेशनल जसं मी सांगले इथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्मेंट सेक्टर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायची, पण समहाऊ यू फील चलो मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, या ॲज अ प्रोफेशनल तुम्हाला वर्क करायचं, ॲज अ एंटरप्रेनर तुम्हाला वर्क करायचं, तर दिस वन डिग्री विल गिव्ह यू दॅट अपॉर्च्युनिटी. पण त्यासाठी तुम्हाला लायसन्स घेणं जरुरी आहे. नाव हे लायसन तुम्हाला आर्किटेक्ट रजिस्ट्रेशन एक्झामिनेशन जी असते ARE, ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर, आणि ही एक्झाम कंडक्ट करतं नॅशनल काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर रजिस्ट्रेशन बोर्ड, दॅट इज NCARB. ती जी एक्झाम कंडक्ट करते, आणि त्यासाठी क्वालिफिकेशन डेफिनेटली तुमचं BR आहेच, पण तुमचं त्याबरोबरच इंटर्नशिप प्रोग्राम पण तुम्ही कंप्लीट केलेली असणं जरुरी असतं. त्यानं तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला ॲज अ आर्किटेक्ट म्हणून लायसन्स मिळतं अँड यू कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेस ते, राईट. पण जर तुम्ही हा कोर्स करायचा किंवा ही डिग्री घ्यायचा विचार करत असाल तर हे लायसन्स जरूर घ्या. ॲडव्हान्टेज पण असतं ज्यावेळी तुम्ही जॉब मार्केटमध्ये एंट्री करता, अँड अदर ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल होतो ॲज अ एंटरप्रिनरशिप. नाव लेट्स अंडरस्टँड कुठले टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजेस आहेत जे तुम्हाला BR बॅचलर इन आर्क व MArch दॅट इज मास्टर इन आर्क प्रोव्हाइड करतात, आर्किटेक्चर प्रोव्हाइड करतात. ऑफकोर्स सगळ्या IITs आहेत. इफ यू गेट ॲडमिशन इन IITs वेल अँड गुड, है ना. एक तुम्हाला त्यामध्ये प्लेसमेंटपासून सगळ्या हेल्प मिळून जाऊ शकतात, अँड ऑफकोर्स देर इज अ डिफरंट रेप्युटेशन वेन यू कम्प्लीट युअर आर्किटेक्चर फ्रॉम एनी IITs. बट त्याबरोबर SPA दिल्ली, SPA विजयवाडा, VNIT नागपूर हे काही रेप्युटेड कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही तुमचं बॅचलर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. पण त्याचबरोबर जर मुंबईचा विचार केला तर अजून काही रिनॉन कॉलेजेस, नॉट ओन्ली मुंबई पण वर्ल्ड इवन ऑल ओव्हर इंडियामध्ये या कॉलेजेसना फार मोठं रेप्युटेशन आहे. त्याचे सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे, रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे, अँड डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर जसे कॉलेजेस मुंबईमध्ये पण आहेत. जर ॲव्हरेज फीजचा विचार केला ना तर कॉलेज टू कॉलेज डिफर करते ॲव्हरेज फीज, पण एक अराउंड यू कॅन अंडरस्टँड 3 lakhs to 6 lakhs दरम्यान तुमचं हे बॅचलर डिग्री कंप्लीट होऊ शकते. ऑफकोर्स इफ यू गो फॉर द मास्टर डिग्री तर ॲडिशनल कॉस्ट आहे, पण बॅचलर डिग्री मॅक्झिमम अराउंड 6 lakhsमध्ये तुमची कंप्लीट होऊ शकते. दॅट इज इफ यू कन्सिडर, जर प्रोफेशनल कोर्सेस किंवा प्रोफेशनल डिग्री जर तुम्ही कन्सिडरेशन केलं तर दिस इज वन ऑफ द चीपेस्ट, पण स्कोप फॉर ह्यूज आहे, राईट. देन ज्यावेळी आता आपण ह्यामध्ये बघितलं की कशाप्रकारे हे करिअर आहे, करिअर इन आर्किटेक्चर फ्युचर करिअर आहे. जर तुम्ही डिमांड बघितले तर ह्यूज आहे, कारण आता गव्हर्मेंटचे जे प्रोजेक्ट्स चालले आहेत त्यामध्ये जरुरी असतं. इनफॅक्ट UPSC ॲज अ अर्बन प्लॅनर म्हणून स्टेट गव्हर्मेंट किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन पण रिक्रूट करतात. इफ यू सी द विजन ऑफ द कंट्री दॅट इज अराउंड 100 स्मार्ट सिटीज क्रिएट करायचं आहे, तिथे N नंबर ऑफ आर्किटेक्चर लागणार आहे, कारण तुमची क्रिएटिव्हिटीज तिथे काम करणार आहे, राईट. त्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची ज्याप्रमाणे ग्रोथ होते आहे तिथे पण आर्किटेक्चरची गरज लागणार आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये जस्ट 1.2 lakhs आर्किटेक्ट आहे. सो यू कॅन अंडरस्टँड दॅट डिमांड हाय होणार आहे आणि जो सप्लाय आहे फार लिमिटेड आहे. सो दिस इज अ ह्यूज करिअर इफ यू आर रिअली इंटरेस्टेड फॉर दिस करिअर. पण गाईज जस्ट टेक्निकली तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज नाही घ्यायचं आहे, यू शूड एन्जॉय दिस फेज, म्हणजे तुम्हाला ते एन्जॉय करता आलं पाहिजे. तुम्हाला जर जॉब आपला 8 to 5 किंवा 9 to 6चा जॉब करायचा असेल तर दिस इज नॉट करिअर फॉर यू, राईट. यामध्ये तुमचं क्रिएटिव्हिटी असणार, रोज नवीन नवीन चॅलेंजेस असणार आहेत, पण इमॅजिनेट पॉवर तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे, राईट. सो दिस इज वन करिअर जर तुम्ही त्याचा विचार करू शकता, आणि याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन ऑफकोर्स तुम्ही ब्लॉगच्या थ्रू पण आमच्या रीड करू शकता. अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ आम्ही रेग्युलर बेसिसवर अपलोड करत असतो. आमचा लास्ट व्हिडिओ लास्ट वेनसडेला तुम्ही बघितला असेल तर तो CMAसाठी होता, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटसाठीच, पण एक अलग प्रोफेशन जे कोणी CA करू नाही शकत किंवा त्याला एक पॅरलर प्रोफेशन म्हणून CMAला तुम्ही बघू शकता, त्याबद्दलचा व्हिडिओ आहे, जरूर बघा तुम्ही. आणि हे जे आमचे व्हिडिओज आहेत ना तुम्ही शेअर करा, कारण बऱ्याचशा स्टुडंट्सना पेरेंट्सना ह्या अशा कोर्सेसची माहिती नसते, अशा डिग्रीची माहिती नसते, आणि ट्रॅडिशनल वेनेच ते काही ज्या डिग्री आहेत त्याच करत बसतात, ज्यामध्ये कॉम्पिटिशन व्हेरी हाय आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, राईट. हे आमचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये, तुमच्या कम्युनिटी ग्रुप्समध्ये जरूर शेअर करा. नॉलेज शेअर करा, नॉलेज शेअर करूनच वाढत असतं. आणि तुम्हाला कुठल्या प्रोफेशनबद्दल किंवा कुठल्या
करिअरबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल ते आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या. आम्ही जरूर प्रयत्न करू तुमच्या सगळी तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे ती कंप्लीट करायची. राईट. थँक यू व्हेरी मच. दिस इज श्याम राव नाव सायनिंग ऑफ टिल यू मीट अगेन. जय हिंद.